आता मतदान म्हटलं की किती काटेकोरपणे नियम हे पाहिजे, परंतु हे सर्व आपल्या सरकारला कुठे किंवा इलेक्शन कमिशनला कुठे जमणार आहे? नक्की काय घडलेलं आहे चॅनलवरती पहा. नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. सकाळपासून उत्साहात मतदान सुरू असले तरी गोंदिया आणि नागपूरमध्ये काही मतदान केंद्रावर EVM मशीन बंद पाडल्याच्या घटना घडल्या. यामुळे मतदान सुरू होण्यास उशीर झाला तर हिंगोलीत 29 मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा आलाय. हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर पहिल्या 2 तासात मतदानासाठी अडथळा आलाय. हिंगोलीत 39 बॅलेट मशीन आणि 6 कंट्रोल युनिट बदलले. 25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन बदलाव्या लागल्यात. एकूण 39हून अधिक मतदान केंद्रावर पहिल्या 2 तासामध्ये मतदानाला अडथळा आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या या मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरू झालंय. सकाळच्या टप्प्यात तापमानाचा पारा कमी असल्याने मतदारांनी सकाळी गर्दी केली होती. मात्र मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे मतदानाचा टक्का थोडा घसरलाय. हिंगोलीत 7.23% मतदान झालंय. दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. उमरा गावातील बूथ क्रमांक 333 मधील वेटिंग मशीन अचानक बंद पडलं. त्यामुळे 7:30 वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झाली नव्हती. EVM बदलण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. तसेच नांदेडच्या माहूर तालुक्यातील टाकळी येथील मतदान केंद्रावर EVM मशीन बंद पडलाय. जवळपास 1 तासापासून EVM बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. प्रशासनाकडून EVM मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.